हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो अन अकॅडमी महाराष्ट्र बोर्ड यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रिफिथ एक्सपेरिमेंट हा पॉईंट कव्हर अप करणार आहोत आणि हा पॉईंट मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समधला इनिशियल पॉईंट आहे किंवा इंट्रोडक्टरी पॉईंट म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर तुमच्या क्लास 12च्या सिलेबसमधला आहे आणि या चॅप्टरचा जो सुरुवातीचा पॉईंट आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट तो आपण आता कव्हर करूया. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला ग्रिफिथ एक्सपेरिमेंटचा प्रत्येक पॉईंट व्यवस्थितपणे क्लिअर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून देणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की माझं नाव आहे दिगंबर माळी, कारण मी तुम्हाला त्या ठिकाणी बायोलॉजी हा विषय ऑलरेडी अन अकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशनवर टीच करत आहे. मी बायोलॉजी एज्युकेटर आहे अन अकॅडमीसोबत. मागच्या काही वर्षांपासून मी ऑलरेडी असोसिएटेड आहे. मी स्वतः मास्टर्स कंप्लीट केलेलं आहे. 8 वर्षांपासून क्लास 11 आणि क्लास 12साठी मी ऑलरेडी त्यांचा जो सिलेबस आहे तो व्यवस्थितपणे पॉईंट वाईज मॅनरमध्ये कंप्लीट करतो आहे. स्वतःसुद्धा जीपॅट क्वालिफाईड आहे. ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट ही एक काय म्हणूया आपण एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट आहे मास्टर ऑफ फार्मसीला ॲडमिशन मिळण्यासाठी. त्यासोबतच कॉलेज लेवलला टॉपर होतो आणि त्यामुळे तुम्हाला जर माझे फ्री स्पेशल लेक्चर्स अटेंड करायचे असतील तर तुम्हाला सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये अन अकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला गोल सिलेक्ट करायचं आहे HESC क्लास 12 आणि लँग्वेज तुमची जी असणार आहे ती लँग्वेज असणार आहे मराठी. ओके, हे केल्यानंतर बाळांनो तुम्हाला माझे फ्री स्पेशल लेक्चर्स त्या ठिकाणी अटेंड करता येतील. माझं प्रोफाईल तुम्हाला दिसेल, तिथे तुम्ही माझ्या प्रोफाईलला फॉलो करू शकता आणि माझे लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी रेग्युलरली अटेंड करता येतील. जर तुम्हाला माझ्याकडून पूर्ण सिलेबस लर्न करायचा असेल तुमचा क्लास 12चा इन डेप्थमध्ये, ओके, आणि माझ्या व्यतिरिक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे विषयसुद्धा तुम्हाला जर हवे असतील तर अन अकॅडमीचा प्लस प्लॅटफॉर्मसुद्धा तुम्ही निवडू शकता. तो निवडण्यासाठी तुम्हाला अन अकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि ते घेत असताना तुम्ही जर माझा DM सर लाईव्ह हा कोड यूज केला तर तुम्हाला सबस्क्रिप्शन अमाऊंटवर 10% ऑफ हा त्या ठिकाणी मिळत असतो. कोड फार महत्त्वाचा आहे. तो तुम्हाला या ठिकाणी ॲरो जो दाखवलेला आहे तिथे पुटअप करायचा असतो आणि अप्लाय म्हणायचं असतं. त्यामुळे या ज्या प्राइजेस आहे त्या 10%ने रेड्यूस होतात. तुम्हाला त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन घ्यायला मदत होते. इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला त्या ठिकाणी टीच करतील क्लास 11 आणि क्लास 12. डेली इंटरॅक्टिव्ह लाईव्ह क्लासेस असतील, स्ट्रक्चर कोर्सेस आहेत, लाईव्ह मॉक टेस्ट आणि क्विजेस, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात. ओके, सबस्क्रिप्शन घेणं फार सोपं आहे. तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्याच्या अगोदर तुमच्याकडे जमा झालेले कॉईन्स रिडीम करायचे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो. त्यासोबतच कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट किंवा EMI अथवा कॅश या ऑप्शन्सद्वारे तुम्ही तुमचं सबस्क्रिप्शन हे घेऊ शकता. कंटिन्यूच्या बटनवर प्रेस करायचं आहे आणि तुमचं सबस्क्रिप्शन लगेच ॲक्टिव्ह होऊन तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पे करू शकणार आहात जर सबस्क्रिप्शन 12 किंवा त्याच्यापेक्षा जास्त महिन्याचं घ्याल. झिरो कॉस्ट EMI ऑप्शनसुद्धा तुम्हाला अवेलेबल असतो. राईट, यू कॅन यूज ऑल्सो दॅट. चलो, आता आपण आपला टॉपिक सुरू करूया. बेस्ट आहे अन अकॅडमीचं प्लस. भरपूर विद्यार्थी ऑलरेडी त्यांचं सिलेबस अन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मद्वारे कंप्लीट करत आहेत. मी सुद्धा तुम्हाला वेलकम करेल. कोणाचीच वाट बघू नका. बेस्ट आहे, माझ्यासोबत कनेक्ट व्हा. आज आपण कुठला टॉपिक कंप्लीट करतोय तर आज आपण ग्रिफिथ एक्सपेरिमेंट घेतोय, बरोबर आहे. पण तो एक्सपेरिमेंट घेण्या अगोदर या चॅप्टरच्या सुरुवातीला तुम्हाला डिस्कवरी ऑफ DNA नावाचा एक छोटासा कन्सेप्ट दिलाय. अगोदर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की DNAची डिस्कवरी झाली कशी, बरोबर आहे. सो आता आपण ते पहिले समजून घेऊया. झालं असं 1869 मध्ये, ओके, फ्रेडरिक मिश्र नावाचा एक सायंटिस्ट होता. सहज त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली असावी, ओके, आणि त्यांनी वर्क करायला सुरुवात केली पस सेल्सवर. ओके, आता काही विद्यार्थी म्हणतील सर हे पस सेल काय असतं, नाही का. कारण पस सेल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ज्यावेळेस आपल्याला एखादी इंजुरी होते, इंजुरी झाल्यानंतर तिथे एक येल्लो कलरचं लिक्विड तयार होतो बघा, ठीक आहे. दॅट इज नथिंग बट द पस. मराठीमध्ये त्याला आपण हसल्यावारी पू असं म्हणतो, बरोबर आहे ना. सो तो जो पू असतो किंवा ते जे पस सेल असतं ते पस तुम्हाला जनरली इन्फेक्शन झाल्यानंतर साईट ऑफ इंजुरीच्या ठिकाणी बघायला मिळतं. सो त्या पस सेलमध्ये तुम्ही जर बघितलं तर व्हाईट ब्लड सेल ज्या असतात ज्याला आपण WBC म्हणतो बाळांनो, ओके, या WBCचं प्रमाण बऱ्यापैकी
जास्त असतो. WBC ला दुसरा शब्द आहे ल्युकोसाइट. ओके, हा शब्द तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा. या आपल्या बॉडीमधल्या फायटिंग सेल्स असतात. ओके, ज्यावेळेस एखादा फॉरेन अँटीजन असेल किंवा सबस्टन्स असेल त्या आपल्या बॉडीवर अटॅक करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस या WBC जाऊन त्याच्यासोबत डिशम करतात, म्हणजे ल्युकोसाइट्स या त्या ठिकाणी अटॅक करतात, म्हणून त्यांना आपल्या बॉडीचे सोल्जर सुद्धा म्हटलं जातं. सो फ्रेडरिक मिशरने पस सेलमधल्या या WBCवर काम करण्याचं ठरवलं. आता त्यांना पस मिळणार कुठून? त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांना पस हवा होता वर्क करण्यासाठी. सो लोकल जे हॉस्पिटल्स होते आजूबाजूला, त्या लोकल हॉस्पिटल्सला त्यांनी काय केलं बाळांनो, व्हिजिट दिली. ओके, लोकल हॉस्पिटलला व्हिजिट दिली आणि तिथे जे पेशंट्स होते त्या पेशंट्सकडून जे बँडेजेस असतात ते बँडेजेस त्यांनी कलेक्ट केले. ओके, आता त्या बँडेजेसला खूप सारा पस होता. आता फक्त पस असेल का? नाही, ब्लड पण असेल, बाकी सगळ्या गोष्टी पण असतील. म्हणून सगळ्यात पहिले त्यांनी ते बँडेजेस वॉश केले. ओके, आणि त्यातून जो पस होता तो त्या ठिकाणी सेपरेट आउट केला. वॉश करण्यासाठी त्यांनी सॉल्ट सोल्युशन हे यूज केलं होतं बाळांनो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बऱ्याच वेळेस एक्झामला MCQ मध्ये विचारतात की कुठलं सोल्युशन जनरली फ्रेडरिक मिशर यांनी बँडेजेसला वॉश करण्यासाठी वापरलं होतं. तर दॅट इज नथिंग बट द सॉल्ट सोल्युशन. ओके, त्यानंतर बाळांनो त्या सॉल्ट सोल्युशनमध्ये ज्यात पस ऑलरेडी आता सेपरेट आउट झालेला आहे, त्यांनी वीक अल्कलाइन सोल्युशन ॲड केलं. काय ॲड केलं बाळांनो? वीक अल्कलाइन सोल्युशन ॲड केलं. त्याच्यामुळे झालं असं की ज्या पस सेल होत्या त्यांचं लायसिस झालं, ब्रेकडाऊन झालं आणि त्यातून काही सबस्टन्स बाहेर पडले. आता काय होते हे सबस्टन्स ते समजून घेऊया. आय होप तुम्हाला या स्लाइडमधले सर्व पॉईंट्स समजले असावेत. जर तुम्हाला समजले असेल तर बाळांनो हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक करा. हे जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल अजून काय हवं आहे किंवा इथून पुढचे कोणते टॉपिक्स किंवा कंटेंट तुम्ही एक्सपेक्ट करता माझ्याकडून या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की टाका. ओके, राईट, चलो. आणि माझा कोड तुम्हाला सगळ्यांना सांगितलं त्याप्रमाणे प्लस सबस्क्रिप्शन घेताना तुम्ही वापरू शकता, DM सर लाईव्ह. चलो, पुढे काय झालं बघा, त्या सेलचं लायसिस झालं आणि त्या लायसिस झालेल्या सेलमधून एक युनिक सबस्टन्स त्या ठिकाणी आयसोलेट करण्यात आला अँड दॅट इज नथिंग बट द न्यूक्लिन. त्याचं नाव काय पडलं बाळांनो? न्यूक्लिन असं नाव पडलं. राईट, हा सबस्टन्स जनरली सेलच्या न्यूक्लियामध्ये प्रेझेंट असतो. आता ह्या न्यूक्लिनला प्रॉब्लेम काय झाला? तर या न्यूक्लिनला प्रॉब्लेम झाला म्हणजे या न्यूक्लिनचं जनरली केमिकल नेचर काय असतं? तर हे ॲसिडिक असतं बाळांनो. कसं असतं? ॲसिडिक असतं. ठीक आहे, आता या न्यूक्लिनने ॲसिडिक प्रॉपर्टी शो केल्या म्हणून याचं नाव नंतर हे न्यूक्लिक ॲसिड असं ठेवण्यात आलं. ओके, समजलं आहे? आता हे न्यूक्लिक ॲसिड जे आहे बाळांनो, हे न्यूक्लिक ॲसिड दोन प्रकारचं आहे जे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं. एक म्हणजे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड आणि दुसरं असतं रायबो न्यूक्लिक ॲसिड. डन. इज दॅट क्लिअर टू यू? राईट. सो आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचं न्यूक्लिक ॲसिड आहे. एक म्हणजे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड आणि दुसरं म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिड. आय होप तुम्हाला इथपर्यंतचे सर्व पॉईंट्स जे इंट्रोडक्टरी पॉईंट आहे रिलेटेड टू डिस्कवरी ऑफ DNA समजले असावेत. आपण शॉर्टमध्ये पुन्हा एकदा रिवाइज करूया आणि मग पुढच्या ग्रिफिथ एक्सपेरिमेंटकडे वळूया. ओके, सगळ्यात पहिला पॉईंट आपण काय बघितला बाळांनो? सगळ्यात पहिला पॉईंट आपण हा बघितला की फ्रेडरिक मिशर यांनी व्हाईट ब्लड सेल्सवर काम करायला सुरुवात केलं. त्यांना WBC हव्या होत्या म्हणून त्यांनी पस सेल कलेक्ट करायचं सुरुवात केली. पस त्यांना कुठे मिळाले? लोकल हॉस्पिटल बँडेजेसमध्ये मिळाले. सॉल्ट सोल्युशन ॲड केलं, विक अल्कलाइन सोल्युशन ॲड केलं, सेलचं लायसिस झालं, न्यूक्लिन सेपरेट आउट झालं. न्यूक्लिनने ॲसिडिक प्रॉपर्टी शो केल्या. दोन प्रकारचे ॲसिड्स आपल्याला माहिती आहेत, न्यूक्लिक ॲसिड, DNA आणि RNA. इज दॅट क्लिअर? ओके, आता बाळांनो इथून सुरुवात होते सगळ्यात पहिली जेनेटिक मटेरियल ॲज अ DNA प्रूव्ह करण्याची प्रोसेस. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट जो आज आपण स्टडी करतोय दॅट इज नथिंग बट द फ्रेडरिक ग्रिफिथ यांचा ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. ओके, राईट. तुम्हाला पेज नंबर 70 वर ऑलरेडी हा दिलेला आहे. आता कोण होते कोण होते हे फ्रेडरिक ग्रिफिथ? तर बाळांनो हे होते ब्रिटिश मेडिकल ऑफिसर. ओके, म्हणजे मेडिसिनचं नॉलेज त्यांना ऑलरेडी होतं. सो 1928 मध्ये यांनी हा पूर्ण एक्सपेरिमेंट कंडक्ट केला होता किंवा कॅरी आउट केला होता. कसा केला होता हे थोडक्यात समजून घेऊया. एकदम सोपं आहे बघा. हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्यांनी एक बॅक्टेरिया निवडला. काय नाव होतं त्या बॅक्टेरियाचं? बॅक्टेरियाचं नाव होतं स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं? बरं. आता हा बॅक्टेरिया काय करतो? हा बॅक्टेरिया जेव्हा बाळांनो अटॅक करतो आणि जर
तो पॅथोजेनिक असेल तर त्यापासून आपल्याला निमोनिया सारखं इन्फेक्शन होऊ शकतं. कसलं इन्फेक्शन होऊ शकतं? न्यूमोनिया सारखं इन्फेक्शन होऊ शकतं. क्लिअर झालंय? राईट, डन, ओके. सो नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. हे बाळांनो शेप असतात. स्ट्रेप्टोकॉकस हे जे जीनस दिलेले आहे तुम्हाला, हे वेगवेगळे शेप्स असतात. तुम्ही क्लास 11 मध्ये शेप्स बघितले असतील नाही का? कॉकस, त्यानंतर बॅसिलस, ओके, त्यानंतर विब्रियो, ओके, विब्रियो वगैरे शेप तुम्ही बघितले असतील. त्यानंतर स्पिरिलम, ओके. हे डिफरंट शेप्स असतात बाळांनो. कॉकस म्हणजे सर्क्युलर, बॅसिलस म्हणजे रॉड शेप, विब्रियो म्हणजे कॉमा शेप, स्पिरिलम म्हणजे त्या ठिकाणी स्पायरल शेप्स असतात. सो कधी कधी कोको बॅसिलस पण असतो, म्हणजे गोल पण असं, रॉड शेप पण असतात, लाईक दॅट. सो हा स्ट्रेप्टोकॉकस आहे. आता या स्ट्रेप्टोकॉकस निमोनियाचे 2 स्ट्रेन्स आपल्याला बघायला मिळतात. एक स्ट्रेन आहे यस टाईप, दुसरी स्ट्रेन आहे आर टाईप. ग्रिफिथ यांनी या दोघंही स्ट्रेन त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये यूज केलेल्या होत्या. आता पहिला प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झामला जर विचारला गेला तो असं विचारला जाऊ शकतो की यस टाईप आणि आर टाईप या दोघं स्ट्रेनमध्ये काय डिफरन्स आहे, ओके. किंवा तुम्हाला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलं गेलं तर तुम्हाला माहिती पाहिजे एकच पॉईंट तुम्हाला या ठिकाणी डिफरन्सचा विचारला जाऊ शकतो, पण तो युनिक पॉईंट सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण समजून घेऊया की यस टाईप आणि आर टाईपमध्ये नेमका फरक काय. बघा मी एकदम सोपं केलं आहे तुमच्यासाठी. यस टाईप म्हणजे काय? स्मूथ, म्हणून त्याला यस म्हणतात. आर वरून लक्षात ठेवायचं रफ, म्हणजे याचा अर्थ हा स्मूथ आहे आणि ही रफ आहे, ओके. स्मूथ स्ट्रेन आणि आर रफ स्ट्रेन. दुसरा पॉईंट व्हायरुलंट. आता बऱ्याच मुलांना व्हायरुलंट हा शब्द माहिती नसतो. बरं तुम्हाला माहिती आहे का व्हायरुलंट? ओके. व्हायरुलंटचा अर्थ होतो बाळांनो व्हायरुलंटचा अर्थ होतो डेंजरस. डेंजरस म्हणजे काय? की त्याच्यामुळे जीव सुद्धा जाऊ शकतो. जीव घेणा, मराठीमध्ये त्याला जीव घेणा असं म्हटलं जातं. सो व्हायरुलंट, ओके. त्यानंतर दुसरं आहे नॉन व्हायरुलंट. काय आहे? नॉन व्हायरुलंट. आता नॉन व्हायरुलंट म्हणजे काय? जे डेंजरस नाही आहे, ठीक आहे, हार्मलेस ज्याला म्हणता येईल तुम्हाला. जसं हे डेंजरस आहे यस टाईपची स्ट्रेन, तशी आर टाईपची स्ट्रेन डेंजरस नाही आहे. आता हे असं आपण का म्हणतोय त्याचं रिझन तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. बघा इथे काय म्हटलोय आपण? पॅथोजेनिक, ओके. पॅथोजेनिक म्हणजे काय? ओके, आपण बऱ्याच वेळेस पॅथोजन हा शब्द ऐकतो बघा, बरोबर. पॅथोजनचा अर्थ होतो डिसीज कॉझिंग एजंट, ठीक आहे. ज्यामुळे डिसीज होतो त्याला पॅथोजन म्हणायचं. मग पॅथोजेनिक कोणाला म्हणायचं? सिंपल, ज्यांच्यामुळे डिसीज होतो त्यांना पॅथोजेनिक म्हणायचं. आणि अजून एक टर्म आहे पॅथोजेनिसिटी, बरोबर आहे, राईट. आता मला सांगा, डिसीज तर आपल्याला बॅक्टेरियामुळे पण होतो, व्हायरसमुळे पण होतो, फंगायमुळे पण होतो, राईट. मग आता प्रत्येकाची डिसीज कॉज करण्याची ॲबिलिटी म्हणजे प्रत्येकाची जी क्षमता आहे ती सारखी का? नाही. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाची पॅथोजेनिसिटी डिफरंट आहे. मग पॅथोजेनिसिटी म्हणजे काय? डिसीज कॉझिंग ॲबिलिटी. क्लिअर, राईट. हे झालं पॅथोजेनिक. आता आपण नॉन पॅथोजेनिक समजून घेऊया. नॉन पॅथोजेनिक म्हणजे नेमकं काय? तर नॉन पॅथोजेनिक म्हणजे बाळांनो की जे डिसीज नाही कॉज करत, ठीक आहे, ज्यांच्यामुळे डिसीज तुम्हाला होणार नाही आहे. म्हणजे असं नाही आहे की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे बॅक्टेरिया आहेत याचा अर्थ सगळेच आपल्याला डिसीज कॉज करतात, नाही. देअर आर युजफुल बॅक्टेरिया अल्सो. काही बॅक्टेरिया हे आपल्याला मदत सुद्धा करतात, त्यांच्यामुळे आपल्याला डिसीज होत नाही. तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं तर आपण सगळेजण दही खातो की नाही, बरोबर आहे. त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस असतं की नाही, राईट. सो मला सांगा हे लॅक्टोबॅसिलस काय आहे? युजफुल बॅक्टेरिया आहे. काही बॅक्टेरिया असे आहेत बाळांनो की ज्यांच्यापासून आपल्याला विटॅमिन्स मिळतात, अँटीबायोटिक्स मिळतात, ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲस्परजिलस नायगर बॅक्टेरिया तुम्ही जर घेतला तर त्याच्यापासून तुम्हाला विटॅमिन सी मिळतं, सायट्रिक ॲसिड मिळतं, ओके. ग्लुकॉनिक ॲसिड मिळतं, म्हणजे हे युजफुलच झाले की नाही. सो हे लॅक्टोबॅसिलस वगैरे जे आहेत हे so these are useful microorganism. डन, क्लियर. चलो आगे जाएंगे. पुढची पॉईंट. सर मग हा यस टाईपचा एवढा व्हायरुलंट किंवा पॅथोजेनिक कसं काय झाला? त्याचं रिझन आहे बाळांनो, बिकॉज इट इज एनकॅप्सुलेटेड, ओके.
एनकॅप्सुलेटेड म्हणजे काय, समजा हा बॅक्टेरिया आहे तर याला अशा पद्धतीने एक कोटिंग असतं. आता बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारतात की हे कोटिंग कसलं असतं, तर लक्षात ठेवायचं हे कोटिंग कसलं असतं, पॉलीशॅकराइडचं असतं. बरं, आता पॉली म्हणजे मेनी आणि शॅकराइड म्हणजे शुगर, सो मेनी शुगर मॉलिक्युल्स, ओके, त्यांचं हे कोटिंग असतं. बरोबर आहे, राईट, डन, क्लिअर. सो हे एनकॅप्सुलेटेड आहेत. हे काय आहेत बाळांनो, एनकॅप्सुलेटेड आहेत, म्हणजे त्यांना पॉलीशॅकराइडचा ऑलरेडी काय आहे बाळांनो, कोट आहे. राईट, डन. सो हे एनकॅप्सुलेटेड आहे. आणि बाकी याच्या विरुद्ध तुम्ही जर बघितले तर जे काही असतात हे सर्व नॉन कॅप्सुलेटेड, म्हणजे यांना काही कोटिंग बिटिंग काही नाही आहे. राईट, दॅट्स वाय दे आर नॉन व्हायरुलंट ऑर नॉन पॅथोजेनिक. याला पॉलीशॅकराइडचा कोट आहे, कॅप्सूल आहे. राईट, म्हणजे कॅप्सूलचं कव्हरिंग आहे. आपण कॅप्सूल खातो की नाही, म्हणजे ते एक प्रकारचं कोटच असतं, त्याच्या आतमध्ये मेडिसिन असतं. तसंच याला कोटिंग असल्या कारणाने हा एवढा पॅथोजेनिक किंवा व्हायरुलंट आहे. सगळ्यात पहिला पॉईंट आय होप सगळ्यांना क्लिअर झाला आहे. एस टाईपमधला आणि आर टाईपमधला तुम्हाला 2 मार्कला डिफरन्स विचारला जाऊ शकतो. बॅक्टेरिया कुठला वापरणार, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. टाईप्स किती आहेत, 2. कुठले कुठले, एस टाईप आणि आर टाईप. बेसिक डिफरन्सेस क्लिअर झाले. स्मूथ व्हायरुलंट पॅथोजेनिक एनकॅप्सुलेटेड, रफ नॉन व्हायरुलंट नॉन पॅथोजेनिक आणि नॉन कॅप्सुलेटेड. इथपर्यंत आपण काय एक्झॅक्टली फेड्रिक यांनी यूज केलं त्याचं बेसिक आपण पॉईंट्स डिस्कस केले. ओके, चलो आता मी पुढे जातोय बाळांनो, आणि आता एक्झॅक्ट एक्सपेरिमेंट काय होता तो आपण समजून घेऊया. एक्सपेरिमेंटमध्ये ग्रिफिथ यांनी 4 सब एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं की हा एक मोठा एक्सपेरिमेंट आहे, पण याच्यामध्ये 4 छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स, म्हणजे 4 छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. ओके, सगळ्यात पहिल्या स्टेपपासून सुरुवात करूया. बरोबर आहे, सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये बाळांनो आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे, एक्सपेरिमेंट करण्यासाठी ग्रिफिथ यांनी माऊस सिलेक्ट केले होते. काय सिलेक्ट केले होते, माऊस. आता जो माऊस त्यांनी निवडला ना तो माऊस हेल्दी माऊस होता. तुम्हाला इथे माऊस दिसतोय, ठीक आहे. सो इट इज अ हेल्दी माऊस, हसता खेळता टेन्शन नसलेला आहे ना, 12वीचं बोर्डाचं टेन्शन ज्याला नाही असा एक माऊस त्यांनी निवडला, एक हेल्दी माऊस निवडला. बरोबर आहे, सगळ्यात पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं तर या माऊसला लिव्हिंग आर टाईपची जी स्ट्रेन होती ही स्ट्रेन त्यांनी काय केली बाळांनो, इंजेक्ट केली. ओके, आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो सर इंजेक्ट केली म्हणजे कसं केलं, तर सिम्पल आहे, त्याचं सोल्युशन बनवून घेतलं असेल, ते सोल्युशन इंजेक्शनमध्ये घेतलं आणि ते त्याला इंजेक्ट केलं. राईट, जसं डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतात तशाच पद्धतीने याला इंजेक्ट केलं गेलं लिव्हिंग आर टाईप. आता ज्या मुलांना पहिला डिफरन्स माहिती त्यांना लगेच कळणार की एक्झॅक्टली पुढे घडणार काय. आता मला सांगा ही लिव्हिंग आर टाईपची स्ट्रेन आहे, बरोबर आहे. ही लिव्हिंग आर टाईपची जी स्ट्रेन आहे ही कशी आहे, नॉन पॅथोजेनिक आहे. बरोबर आहे, नॉन व्हायरुलंट आहे ना. त्याच्यानंतर त्याला कॅप्सूलचं कव्हरिंग आहे का, नाही, नॉन कॅप्सुलेटेड आहे आणि रफ आहे. त्याच्यामुळे ती डेंजरस आहे का, नाही. डिसीज कॉझिंग आहे का, अजिबात नाही. त्याला पॅथोजेनिसिटी आहे का, नाही. मग मला सांगा हा जो माऊस आहे याला निमोनिया होणार का रे, नाही होणार. ठीक आहे, सो नो निमोनिया. जर याला निमोनियाच नाही झाला बाळांनो तर हा जगणार की मरणार, ऑब्विसली सर्वाईव्ह होणार. ऑब्विसली काय होणार बाळांनो, सर्वाईव्ह होणार. ठीक आहे, सो हा मरणार नाही, बिकॉज याला आपण आर टाईपची स्ट्रेन, आपण म्हणजे ग्रिफिथ यांनी आर टाईपची स्ट्रेन इंजेक्ट केली होती. आय होप सगळ्यांना पहिला एक्सपेरिमेंट क्लिअर झाला, एकदम सोपा होता, काहीच लक्षात ठेवायची गरज नाही आहे. लिव्हिंग आर टाईपचा स्ट्रेन घेतला, इंजेक्ट केला, माऊस हसता खेळताच राहिला, कारण की ती स्ट्रेन ही नॉन त्या ठिकाणी पॅथोजेनिक होती किंवा नॉन व्हायरुलंट होती. माऊस सर्वाईव्ह झाला. चलो पार्टी करते, माऊस जगलाय बिचारा. चलो सेकंड पॉईंट काय आहे, सेकंड पॉईंट एक मिनटं, सेकंड पॉईंटमध्ये काय केलं बघा. सेकंड पॉईंटमध्ये बाळांनो त्यांनी म्हणजे सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, आर टाईपची स्ट्रेन पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये घेतली होती. आता एक दुसरा माऊस घेतला, त्या दुसऱ्या माऊसला लिव्हिंग यस टाईपची स्ट्रेन काय केली, इंजेक्ट केली. बरोबर आहे, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, एक मिनटं, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बरं. आता यस टाईपची स्ट्रेन कशी आहे, यस टाईपची स्ट्रेन ही पॅथोजेनिक आहे. बरोबर आहे, म्हणजेच व्हायरुलंट आहे. ओके, म्हणजेच डिसीज कॉझिंग आहे. मग आता ही यस टाईपची स्ट्रेन जर डिसीज कॉझिंग असेल तर हे माऊस जो आहे या माऊसला निमोनिया होणार की नाही होणार, काय वाटतं तुम्हाला, बरोबर आहे ना, होणार ना, निमोनिया डेव्हलप होणार, निमोनिया डेव्हलप होणार. बरोबर आहे, राईट. झाला निमोनिया डेव्हलप झाल्यावर तो जगेल का बिचारा, नाही जमणार बाळांनो. ठीक आहे, सो माऊस डेड, मेला बिचारा, गेला जीवानिशी आहे ना. ओके, राईट, डन.
ओके, सो हा होता सेकंड एक्सपेरिमेंट. आता तुम्ही प्रेडिक्ट करू शकता का थर्ड एक्सपेरिमेंटमध्ये एक्झॅक्टली काय केलं असावं? आता लगेच सगळ्या जणांचं डोकं झालं असेल, सर एक काम करूया, या दोघांचं मिक्सचर केलं असेल. तुम्ही ऑलमोस्ट क्लोज आहात, पण त्याला थोडं तुम्हाला थांबावं लागेल. त्याच्या अगोदर एक स्टेप नंबर 3 आहे, ती आपण समजून घेऊया. म्हणजे तिसरा एक्सपेरिमेंट त्यांनी काय केलं बघा. तिसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये परत त्यांनी एक हेल्दी माऊस घेतला. त्या हेल्दी माऊसला परत काहीतरी इंजेक्ट केलं. आता काय इंजेक्ट केलं ते समजून घेऊया. बरोबर आहे, राईट. तर त्यांनी इंजेक्ट केलं बाळांनो हिट किल्ड यस टाईपची स्ट्रेन. आता बऱ्याच मुलांना हे कळत नाही हिट किल्ड यस टाईपची स्ट्रेन म्हणजे काय. सोपं समजावून सांगतो. पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये पाणी येतं, बरोबर आहे. मग ते बऱ्याच वेळेस खराब पाणी असतं. मग डॉक्टर आपल्याला सजेशन काय देतात की तुम्ही पाणी काय करा, बॉईल करा, थंड करा आणि मग प्या. याच्याने काय होणार, याच्याने त्या पाण्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील ज्यामुळे आपल्याला कदाचित डिसीज होऊ शकतात ते किल होऊन जातील. 15 मिनटं साधारण एक बॉईल आपल्याला करायला सांगतात, 15 ते 20 मिनटं, बरोबर आहे. मग हेच तुम्हाला इथे कोरिलेट करायचं आहे. जी लिव्हिंग यस टाईपची स्ट्रेन होती, या लिव्हिंग यस टाईपच्या स्ट्रेनने ग्रिफिथ यांनी काय केलं, हिट किल्ड केलं. ओके, हिट प्रोव्हाइड केली आणि किल केलं. मग मला सांगा हिट किल केल्यामुळे तो जो यस टाईपचा जो स्ट्रेन आहे, बरोबर आहे, राईट, आता तो या हेल्दी माईसला निमोनिया कॉज करू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? नाही करायला पाहिजे. सो नो निमोनिया, बरोबर आहे. जर याला निमोनिया होणार नसेल तर हा जगणार की मरणार? ऑब्विसली माऊस. ठीक आहे, या ठिकाणी माऊस जगलाय, या ठिकाणी पण बाळांनो माऊस सर्वाइव्ड. ठीक आहे, माऊस जगलाय. सेकंड स्टेपला पण माऊस जगलाय, थर्ड स्टेपला पण माऊस जगलेला आहे. एकच मिनिट बाळांनो. ठीक आहे, मी व्यवस्थित लिहितो. बाळांनो प्रेझेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, व्हाईल रायटिंग द पेपर तुमचं प्रेझेंटेशन जर चांगलं असेल, ओके, तर जो पेपर चेकर आहे, ठीक आहे, राईट, तो पेपर चेकर तुमच्या पेपरकडे बघून इम्प्रेस होणार आणि स्वाभाविकपणे त्याची एक सायकोलॉजी डेव्हलप होणार की बाबा हा पोरगा थोडा हुशार दिसतोय आणि प्रेझेंटेशन खूप छान केलेलं दिसतंय, राईट. ॲज अ रिझल्ट अल्टिमेटली चांगल्या गोष्टी असल्या की आपल्याला थोडंसं हॅप्पी फील होतं आणि त्याचा फरक कदाचित तुमच्या मार्कांवर 1 मार्काने जरी झाला तरी इनफ आहे ना. तुम्हाला 1 मार्क जर एक्स्ट्रा फक्त तुमच्या प्रेझेंटेशनमुळे जर मिळणार असेल तर काय वाईट आहे. त्याच्यामुळे पेपर लिहिताना प्रेझेंटेशन चांगलंच असलं पाहिजे. डन. चलो आगे जाएंगे. आता आपण पहिला एक्सपेरिमेंट बघितला, दुसरा बघितला, तिसरा. आता तुम्ही बरोबर जे सांगितलं होतं त्याच्यावर आपण आलोय. काय केलं फोर्थ स्टेपमध्ये 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं. म्हणजे स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 3 या 2 गोष्टी त्यांनी कंबाईन केल्या, एकत्र केल्या. म्हणजे काय केलं बघा, हिट किल्ड यस टाईपची स्ट्रेन घेतली आणि एक लिव्हिंग आर टाईपचा बॅक्टेरिया. ओके, आणि हे दोघंही स्ट्रेन एकत्र केल्या पहिले आणि मग त्या माऊसला इंजेक्ट केल्या. राईट, डन. माऊस आणि रॅट हे दोघांमध्ये काय फरक असतो हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये टाकणार थोड्या वेळाने. ठीक आहे, राईट, डन, बाय. आता हिट किल्ड यस टाईपची स्ट्रेन आणि लिव्हिंग आर टाईपची स्ट्रेन यांनी काय केली बाळांनो, इंजेक्ट केली. बरोबर आहे, राईट. तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे? आता नीट व्यवस्थितपणे विचार करा. हिट किल्ड यस टाईपची स्ट्रेन जेव्हा इंडिव्हिज्युअली दिली गेली होती, इंजेक्ट केली गेली होती, त्यावेळेस माऊसला निमोनिया झाला होता का? नाही. माऊस काय झाला होता, सर्वाईव्ह. बरोबर आहे, म्हणजे जगायला पाहिजे, लॉजिक तर हे सांगतं. आणि लिव्हिंग आर टाईपची स्ट्रेन जेव्हा दिली होती, ठीक आहे, त्यावेळेस पण निमोनिया झाला नव्हता, म्हणजे माऊस जगायला पाहिजे, लॉजिक हे पुन्हा एकदा सांगतं. आता विषय असा आहे, ज्यावेळेस या दोघंही गोष्टी एकत्र केल्या गेल्या बाळांनो, तर माऊस जगायला पाहिजे असं लॉजिक सांगतं. पण घडलं काहीतरी उलटच. ठीक आहे, माईस डेव्हलप्ड निमोनिया. माईसला काय झालं, निमोनिया झाला. निमोनिया झाला म्हणून काय झालं, माझ्यामुळे कदाचित दिसत नसेल. ठीक आहे, सो माऊस डेड. माऊस मेला बाळांनो. ठीक आहे, सरप्राईज. तुम्ही सरप्राईज झाले का की माऊस कसं काय मेला? माऊस तर मरायला नाही पाहिजे. सेम पद्धतीने ग्रिफिथ सुद्धा सरप्राईज झाले. बापरे, हा कसं काय मेला? आपण जेव्हा हिट किल्ड यस टाईपची इंडिव्हिज्युअली स्ट्रेंथ दिली तेव्हा माऊस जगला होता. लिव्हिंग आर टाईपची स्ट्रेंथ दिली तेव्हा माऊस जगला होता. दोघांना एकत्र केल्यामुळे हा मेला कसं काय? ठीक आहे, तर त्यांना काही कळेना. मग त्यांनी थोडासा विचार केला. मग त्यांनी ठरवलं की आपण शोधूया की एक्झॅक्टली हा माऊस डेड का झाला. सो हे शोधण्यासाठी त्यांनी काय केलं हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघतोय. बघा. सो आता इथे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं ही स्टेप नंबर आपली 4 होती की ज्यामध्ये हिट किल्ड यस टाईपची स्ट्रेन घेतली प्लस लिव्हिंग आर टाईपची स्ट्रेन घेतली, दोघं स्ट्रेन मिक्स केल्या आणि माऊसला इंजेक्ट केल्या. ठीक आहे, माऊस मेला.
आता मेला का त्यातला निमोनिया झाला, मग आता हे ठरवायचं होतं, कसं कळणार? सिम्पल आहे. त्यांनी मग काय केलं असेल, तुम्ही असते या जागी तर तुम्ही काय केलं असतं? ठीक आहे, थोड्या वेळासाठी स्वतःला ग्रिफिथ समजा, व्हिडिओला पॉज करा आणि विचार करा काय केलं असतं. राईट, बरेच मुलं बरोबर उत्तर देतात. ठीक आहे, की बाबा आम्ही काय केलं असतं, त्याचं ब्लड काढलं असतं, त्याचं ॲनालिसिस केलं असतं. अगदी असंच काहीतरी ग्रिफिथ यांनी सुद्धा केलं. सगळ्यात पहिले याचं ब्लड रिमूव्ह केलं. ओके, आणि या ब्लडचं ॲनालिसिस केलं. काय केलं? ॲनालिसिस केलं. आणि ॲनालिसिस केल्यानंतर जेव्हा त्यांनी रिझल्ट्स बघितले, ही वॉज शॉकच बसला त्यांना. का? कारण की त्यांनी स्ट्रेन कोणत्या इंजेक्ट केल्या होत्या? एक हिट किल्ड यस टाईपची दिली होती आणि एक लिव्हिंग आर टाईपची स्ट्रेन दिली होती. तर तिथे त्यांना या दोघांपैकी काहीतरी सापडायला पाहिजे होतं ना? नाही बाळांनो, तिथे त्यांना सापडलं लिव्हिंग यस टाईपची स्ट्रेन. कोणती स्ट्रेन? लिव्हिंग यस टाईपची स्ट्रेन सापडली. बापरे, ही गॉट शॉक की असं कसं काय झालं? आपण तर इंजेक्ट हिट किल्ड यस दिली होती की जी ऑलरेडी हिट किल्ड आहे, म्हणजे मेलेली आहे, आणि लिव्हिंग तर आर होते. मग हे लिव्हिंग आर गेले कुठं? बरोबर आहे. मग त्याला प्रश्न पडला. सो त्याला काही समजेना. मग फायनली त्यांनी असं गृहीत धरलं किंवा असं कन्क्लूड केलं की कदाचित असं झालं असावं की हा जो आर टाईपची स्ट्रेन आहे, ही आर टाईपची स्ट्रेन कशामध्ये कन्वर्ट झाली असावी? यस टाईपच्या स्ट्रेनमध्ये. पण कसं काय कन्वर्ट होणार? म्हणजे आता आपोआप तर काय होणार नाही, ठीक आहे, किंवा असा साक्षात्कार तर काय होणार नाही लगेच आर टाईपची स्ट्रेन यस टाईपची. मग कन्वर्ट होण्यासाठी या आर टाईपच्या बॅक्टेरियाने या यस टाईपच्या बॅक्टेरियाकडून काहीतरी घेतलं असावं. आता काय घेतलं माहीत नाही, पण काहीतरी घेतलं असेल ना, ज्यामुळे तर कन्व्हर्जन होणार नाही विनाकारण. ठीक आहे, सो असं कन्क्लुजन कोणी काढलं? ग्रिफिथ यांनी काढलं. आय होप सगळ्यांना स्टेप नंबर 4 क्लिअर झाली आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो. हिट किल्ड यस टाईपचा बॅक्टेरिया घेतला, लिव्हिंग आर टाईपचा बॅक्टेरिया घेतला, दोघांना मिक्स केलं, ते स्ट्रेन इंजेक्ट केल्या. कोणाला? हेल्दी माईसला. हेल्दी माईस डेड झाला, त्याला निमोनिया झाला होता. फायनल म्हणजे ठरवण्यासाठी, प्रूव्ह करण्यासाठी त्याचं ब्लड रिमूव्ह करण्यात आलं, त्याला ॲनालाइज करण्यात आलं. ब्लडमध्ये सापडला लिव्हिंग यस टाईपचा स्ट्रेन की जो त्यांनी दिलाच नव्हता, म्हणजे इंजेक्ट केलाच नव्हता. म्हणजेच कुछ तो गडबड है. म्हणजे काय? आर टाईपची जी स्ट्रेन होती, ही आर टाईपची स्ट्रेन कन्वर्ट झाली असावी, स्वतःला त्यांनी ट्रान्सफॉर्म केलं असेल. बरोबर आहे ना? आता कसं केलं हे सगळं त्यांना काही कळेना. ओके, म्हणजे या यस टाईपच्या स्ट्रेनकडून आर टाईपच्या स्ट्रेनने काहीतरी घेतलं असेल, म्हणून कदाचित असं सगळं झालं असेल. ठीक आहे, सो आता आपण फायनल स्टेजला आहोत एक्सपेरिमेंटच्या. दॅट इज नथिंग बट द कन्क्लुजन. ही ऑलरेडी आपली स्टेप नंबर 4 होती. आपलं कन्क्लुजन काय होतं बघा? कन्क्लुजन असं होतं, याला बाळांनो ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल किंवा ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. ओके, जे ग्रिफिथ यांच्या एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन आहे. बऱ्याच वेळेस मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये विचारला जातो प्रश्न की ग्रिफिथ यांच्या एक्सपेरिमेंटचं फायनल कन्क्लुजन काय होतं? सो कन्क्लुजन होतं बाळांनो ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. काय कन्क्लुजन होतं? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. म्हणजे नेमकं काय? तर एकदम सिम्पल आहे. आपण एक्सपेरिमेंट बघितला, यामध्ये शेवटी आर टाईपची जी स्ट्रेन होती, ठीक आहे, तो इथे दिलेलं आहे मी तुम्हाला. आर स्ट्रेन बॅक्टेरियम मस्ट पिकअप समथिंग फ्रॉम द हिट किल्ड यस बॅक्टेरियम. या आर टाईपच्या स्ट्रेनने या यस टाईपच्या स्ट्रेनकडून काहीतरी पिकअप केलंय, म्हणजे काहीतरी घेतलंय. ठीक आहे, ज्यामुळे बाळांनो ही आर टाईपची जी स्ट्रेन आहे ही स्वतःला ट्रान्सफॉर्म करू शकली. कशामध्ये? यस टाईपच्या स्ट्रेनमध्ये. ट्रान्सफॉर्म करणं म्हणजे स्वतःमध्ये बदल करणं आणि दुसऱ्या याच्यामध्ये कन्व्हर्ट होणं, याला ट्रान्सफॉर्म करणं असं म्हणतात. म्हणजेच ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपलमुळे हे शक्य झालं. या प्रोसेसला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. उदाहरणार्थ आर टाईपची स्ट्रेन यस टाईपमध्ये ट्रान्सफॉर्म झाली, म्हणजे कोणीतरी आहे ज्याला आपण ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणूया, की ज्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन होते. ट्रान्सफॉर्मेशन ही प्रोसेस आहे, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हे कोणीतरी आहे की जी या प्रोसेसला घडवत आहे. बरोबर आहे, आणि त्यामुळे हा ट्रान्सफॉर्म झालेला आहे, बदललेला आहे. आता हे कोण होतं हे काही ग्रिफिथ यांना एक्सपेरिमेंटमध्ये फाइंड आउट करता आलं नाही. अशा पद्धतीने ग्रिफिथ यांचा छोटासा नन्हासा प्यारासा एक्सपेरिमेंट ओव्हर झालेला आहे. आय होप सगळ्यांना तुम्हाला क्लिअर झाला आहे. तुम्हाला हा एक्सपेरिमेंट समजला का? ओके, माझी टीचिंग मेथडॉलॉजी कशी वाटली आणि हे कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थितपणे फिट झाले की नाही याबद्दल तुमचे रिप्लाय कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. आणि यानंतर बाळांनो, जे विद्यार्थी
अशाच पद्धतीने इंटरेस्टिंग लेक्चर्स माझ्यासोबत करू इच्छित असतील त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अनअकॅडमीचा प्लस प्लॅटफॉर्म बेस्ट आहे. कारण की या प्लस प्लॅटफॉर्मवर मी अशाच पद्धतीने टीचिंग करतो. त्यासाठी तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. ट्रस्ट मी बाळांनो, फिजिकल कोचिंग क्लासेसच्या कंपॅरिझनमध्ये प्लस प्लॅटफॉर्म खरंच परवडण्यासारखा आहे. सिंगल सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो चारही सब्जेक्ट्स लर्न करायला मिळत आहेत आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी मल्टिपल टीचर्स अनअकॅडमीवर अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता मी तुम्हाला जसं बायोलॉजी शिकवतो तसंच बायोलॉजीला अजूनसुद्धा टीचर्स असतील. मॅथला टीचर आहेत, केमिस्ट्रीला आहेत, फिजिक्सला आहे. चॉईस तुमची आहे की तुम्हाला कुठल्या टीचरकडून लर्न करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला DM सर लाईव्ह हा कोड लक्षात ठेवायचा आहे आणि सबस्क्रिप्शन घेताना बरोबर हा जो ॲरो दाखवला आहे या ठिकाणी वापरायचा आहे आणि तुम्हाला अप्लाय म्हणायचं आहे. राईट, डन. त्यानंतर सबस्क्रिप्शन घेताना शक्यतो 18 किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर आपल्याला परवडतं का? तुम्ही पर मंथ प्राईस बघा, तुम्ही 833 किंवा 889 पे करताय. पण ज्यावेळेस तुम्ही एका महिन्याचं सबस्क्रिप्शन घेता तेव्हा तुम्हाला पर मंथ प्राईस ही 2000 पर्यंत द्यावी लागू शकते. बरोबर आहे ना? म्हणजे हायर द सबस्क्रिप्शन लोअर इज दी प्राईस यू पे. म्हणजे जेवढं मोठं सबस्क्रिप्शन तुम्ही घेणार तेवढी कमी किंमत तुम्हाला द्यावी लागते. दुसरी गोष्ट, मोठं सबस्क्रिप्शन घेतल्यामुळे होतं काय, आपलं प्रिपरेशन पण व्यवस्थित पूर्ण होतं ना. तुम्हाला जर 12वी करायचं आहे आणि 11वी पण करायचं आहे, ठीक आहे, सो तुमचा तेवढा वेळ तर दिला गेला पाहिजे ना. सो आयडियली 12वीचे विद्यार्थी 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि जे विद्यार्थी 11वीला असतात ते 18 किंवा 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन जनरली प्रेफर करतात. आणि तुम्हाला जर जास्त डिटेल्स हव्या असतील तर माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये मला मेन्शन करू शकता. राईट, डन. सबस्क्रिप्शन घेण्याची प्रोसेस एकदम सोपी आहे. जी मागची स्लाईड तुम्हाला दाखवली त्या स्टेप्स केल्यानंतर कॉईन्स रिडीम करायचे. ओके, कॉईन्स रिडीम केल्यामुळे 200, 300, 400 रुपये एक्स्ट्रा बेनिफिट आपल्याला मिळतो. त्यानंतर तुम्हाला पेमेंट मेथड ही निवडायची असते, ज्यामध्ये कार्डने तुम्ही पेमेंट करू शकता, नेट बँकिंगने करू शकता, UPI आहे, वॅलेट आहे, EMI आहे किंवा कॅश ऑप्शनसुद्धा अवेलेबल असतो. त्यानंतर तुम्हाला पर्याय निवडल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. लगेच तुमचं सबस्क्रिप्शन ॲक्टिव्ह होणार आणि तुम्हाला लाईव्ह क्लासेस हे प्रत्येक टीचरचे जे एस्पेशली अनअकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर होतात ते अटेंड करायला मिळतात. तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा पे करू शकतात. एखाद्याला जर वन टाईम पे करणं शक्य नसेल तर ही कॅन यूज इन्स्टॉलमेंट मेथड असो फॉर पेइंग हिज सबस्क्रिप्शन अमाऊंट ऑर झिरो कॉस्ट EMI ऑप्शनसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. राईट, सो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हा टॉपिक्स व्यवस्थितपणे समजला आहे की नाही हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे. ॲट द सेम टाईम बच्चा पार्टी अपकमिंग सेशन्स, मला माहिती आहे तुम्ही लगेच वाट बघता आहात की सर तुम्ही एव्हरी मॅक्लार्टी एक्सपेरिमेंट कधी शिकवणार आहात. लवकरच त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड करतो आहे. तोपर्यंत बाळांनो तुम्ही सगळेजण माझे फ्री स्पेशल लेक्चर्स अनअकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशनवर बघायला विसरू नका. लगेच अनअकॅडमीचं लर्निंग ॲप इन्स्टॉल करा. तिथे तुम्हाला जर इन्व्हाइट कोड विचारला तर माझा इन्व्हाइट कोड तुम्हाला माहिती आहे, DM सर लाईव्ह, तो तिथे टाका आणि फ्री लेक्चर्स, फ्री स्पेशल लेक्चर्स जे आहेत ते सुरुवातीला तुम्ही बघू शकता. फ्री स्पेशल लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्हाला जर वाटलं आणि अफोर्डेबल असलं तर तुम्ही प्लसला जॉईन करू शकता. चालतंय? चलो, सो पुन्हा एकदा मी दिगंबर माळी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो आणि या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एव्हरी मॅक्लार्टी एक्सपेरिमेंट सोबत. तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. God bless you. Take care. Have a nice day. Bye bye.